नमस्कार मित्रांनो, कवी कट्टा सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण तिसरा एपिसोड बघणार आहोत। दुसऱ्या एपिसोडला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, तिसऱ्यालाही तुम्ही देणार आहोत। आणि आजची कविता खऱ्या अर्थाने खूप सुंदर आहे। त्र्यंबक राजाला वारी गेलेली आहे, त्या वारीच्या संदर्भात ही कविता या ठिकाणी सादर करतो। कविता सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारालाही ही लिंक शेअर करा आणि पहिल्यांदा तुमच्या स्क्रीनवर नोटिफिकेशन येण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑन करा। कवितेचे शीर्षक आहे वारी पंढरपुराची। वाट वारीची चालता येई पायामध्ये शक्ती, वाट वारीची चालता येई पायामध्ये शक्ती, आस भेटीची लागता मनी विठूचीच भक्ती, आस भेटीची लागता मनी विठूचीच भक्ती। दिंड्या पातका सोबती घुमे मृदुंगाचा नाद, दिंड्या पातका सोबती घुमे मृदुंगाचा नाद, भक्त भजना मधून झाली विठुला ती साद, भक्त भजना मधून झाली विठुला ती साद। विठू सखा कृपावंत वारी संगेच राहतो, विठू सखा कृपावंत वारी संगेच राहतो, याच्या त्याच्या रूपातून सोय वारीची करतो, याच्या त्याच्या रूपातून सोय वारीची करतो। काटा पायात मोडता येतो काढण्या धावुनी, काटा पायात मोडता येतो काढण्या धावुनी, कुणी पडता आजारी त्याला रंगवी कीर्तनी, कुणी पडता आजारी त्याला रंगवी कीर्तनी। गोळी कीर्तनाची घेता पुन्हा सुरू होई वारी, गोळी कीर्तनाची घेता पुन्हा सुरू होई वारी। तूच डॉक्टर वारीचा जाई आजार तो दुरी, तूच डॉक्टर वारीचा जाई आजार तो दुरी। भोंग राहण्याचे तुझे आहे पंढरपुरात, भोंग राहण्याचे तुझे आहे पंढरपुरात, तुझी वारीतच वस्ती दिसे मला वारकऱ्यात, तुझी वारीतच वस्ती दिसे मला वारकऱ्यात। सेवा करतो वारीची येथे चाकर होऊन, सेवा करतो वारीची येथे चाकर होऊन, भुकेलेल्या रे समोर येतो भाकर होऊन, भुकलेल्या रे समोर येतो भाकर होऊन। पांडुरंगाला शोधतो मी वारीच्या माणसात, पांडुरंगाला शोधतो मी वारीच्या माणसात, हेच माझे पंढरपूर माणसाच्या अंतरात, हेच माझे पंढरपूर माणसाच्या अंतरात, माणसाच्या अंतरात, माणसाच्या अंतरात। चला तर मग आता आपण कविता समजून घेऊया। पहिल्या कडव्यात मी म्हटलंय की वाट वारीची चालता येई पायामध्ये शक्ती, आस भेटीची लागता मनी विठूचीची भक्ती। वारी म्हणजे वारकऱ्यांचं जीवन आणि ती वाट चालताना पायामध्ये आपोआपच शक्ती येते। थकलेला असला भागलेला असला तरी पण ती जी शक्ती आहे पायामध्ये, ती वाट ती काय ती पंढरीची वाट। वारकरी चालत राहतो चालत राहतो चालत राहतो। दुसऱ्या कडव्यात मी म्हटलंय की दिंड्या पातका सोबती घुमे मृदुंगाचा नाद, भक्त भजना मधून झाली विठुलाची साद। दिंड्या पातकांच्या गजरामध्ये, टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये भक्त भजन म्हणता म्हणता वारीला जातो आणि खऱ्या अर्थाने त्या भजनाच्या माध्यमातून तो भगवंताशी एकरूप होतो। चालता चालता त्याचं चित्त जे काय आहे ते चित्त पंढरपुरात आणि विठुरायात हरवलेलं असतं। आणि चौथ्या याच्यात मी म्हटलं की विठू सखा कृपावंत वारी संगेच राहतो
आणि त्याच्या रूपातून सोय वारीची करतो. आपण म्हणतो ना की वारीला जायचं आहे, इथल्या यजमानांकडे आपण जेवण दिलेलं आहे, तिथल्या यजमानांकडे आपण चहा पाणी दिलेलं आहे. हे जरी असलं तरी पण त्या वारीची सोय जी काय आहे ना, विठू माणसात येऊन आणि करत असतो. हा ज्या त्या वारकऱ्यांचा भाव आहे, तो भाव खऱ्या अर्थाने आपण समजून घेतला पाहिजे. आणि चालता चालता कधी पायामध्ये काटा मोडला, कुठे काही इजा झाली, कोणी पडलं झडलं, अशा वेळेस सुद्धा आहे ना की त्याला ती इजा वाटत नाही, त्याला तो काटा मोडलेला काटा वाटत नाही, तर ती विठुरायाप्रती भक्ती त्याला वाटते. आणि असा विठुराया त्याला डॉक्टरच्या रूपामध्ये मदत करतो. आणि बघा की जी काही गोळी आहे ना, ती गोळी कीर्तनाची घेता पुन्हा सुरू होय वारी, तुझं डॉक्टर वारीचा जाईल आजार तो दूरी. तू डॉक्टरच्या रूपामध्ये येतो आणि त्या ठिकाणी गोळी हे निमित्त आहे, पण संध्याकाळच्या ज्या काही कीर्तनामधून जी काही ऊर्जा मिळते, जो काही विचार मिळतो, चालण्याचा, बोलण्याचा, वर्तनाचा जो काही विचार मिळतो ना, त्या विचाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जी काही शक्ती आहे ती शक्ती मला चालायला मिळते. आणि तू पंढरपुरात आहे आणि आम्ही तुला भेटायला येतोय, नाही का? मृग राहण्याचे तुझे आहे पंढरपुरात, तुझी वारीतच वस्ती दिसे मला वारकऱ्यात. तुझी वस्ती खऱ्या अर्थाने वारीतच आहे. आणि वारी जी काही जाते ना, त्याच वेळेला तू सर्वांमध्ये फिरत असतो, सर्वांची सोय करत असतो. कुणाला पाणी नाही आहे, कुणाला काही नाही आहे, तर त्या ठिकाणी तू असतो. आणि तुझं जे काही पंढरपुरात जे काय आहे ना, ते राहण्याचं फक्त तुझं ढोंग आहे, तिथे फक्त तुझी मूर्ती आहे, मात्र तुझं चित्त सगळं काही वारीमध्ये आहे, असं ह्या कवितेतून मला सांगायचं आहे. आणि सेवा करतो वारीची येथे चाकर होऊन, भुकेलेल्या रे समोर येतो भाकर होऊन. बघा, आपण चालत असतो तर त्या ठिकाणी वारी बघताना कुणी रस्त्यामध्ये येताना कॅरेटमध्ये केळं घेऊन येतात, कुणी द्राक्ष घेऊन येतं, कुणी हे कोण येतं. आणि कधी त्यावेळेला तो जो काही अन्नाचा घास सुद्धा आहे तो भुकेलेला मिळतो, भुकेलेला असतो, तो थकलेला असतो, भागलेला असतो. ही जी काही तृष्णा आहे, पाण्याची असेल, भुकेची असेल, ही तृष्णा विठुराया तूच क्षमवतो, हे यातून सांगायचं. तू भाकर होऊन येतो हे मला सांगायचं. आणि आपण पांडुरंगाला पंढरपुरात शोधतो, त्यानंतर मंदिरात शोधतो, परंतु खऱ्या अर्थाने पांडुरंगाला माणसाच्या हृदयात शोधायला हवं, हे शेवटच्या कडवात सांगितले. पांडुरंगाला शोधतो मी वारीच्या माणसात, हेच माझे पंढरपूर माणसाच्या अंतरात. खरं तर पंढरपूर हे माणसाच्या अंतरातच वसलेले, ते बघितलं पाहिजे, ते जाणलं पाहिजे. आणि आपण त्या ठिकाणी पंढरपुराला जात असू आणि शेजारशाशी गैरवर्तन जर करत असू, तर त्या वारीमध्ये खऱ्या अर्थाने विठुराया राहू शकतो का? नाही. जी वारी खऱ्या अर्थाने निस्वार्थ वारी आहे, जिच्यामध्ये भाव आहे, भगवंताला भेटण्याची आस आहे, तिथं खऱ्या अर्थाने त्या वारीमध्ये, त्या कीर्तनाच्या गजरामध्ये, ऋतुंगाच्या गजरामध्ये भगवंत विठुराया निश्चितच असतो, हे या कवितेच्या माध्यमातून सांगायचं आहे. धन्यवाद. अशा प्रकारे या कवितेच्या माध्यमातून आपण कवी कट्टा सिरीजचा 3रा एपिसोड समाप्त करत आहोत. भेटूया 4थ्या एपिसोडसाठी पुढील भागामध्ये. धन्यवाद.